ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण मागील भागामध्ये ऐकलं की मी पोहायला गेलो होतो. मुलांनी मला पाण्यामध्ये टाकलं. पाण्यामध्ये टाकलं, गुटकुळ्या खायला लागलो. पुन्हा पोरांनी वर उचलून आणलं. पुन्हा नंतर माझे सराव करून घ्यायला लागले. ह्या गोष्टी ऐकल्या. घरी हे कळल्यानंतर, म्हणजे वडिलाला कळल्यानंतर वडिलांनी मला खूप मारलं. हे पण ऐकलंय तुम्ही. आणि मला घरी इथं बस आणि देव देव करीत बसायचं सोडून कुठं बोंबलत फिरतो वगैरे वगैरे असं भरपूर बोलले आणि मला घरी बसवलं. पण ज्या वेळेस मी देवदेव करायला सुरू केलं आणि त्यापासून काय बदल झाला हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला सांगतो, आपण ऐकत आहात आत्मकथन. यामध्ये माझ्या बालपणातील आठवणी, जो आपण क्रमशः ऐकत आहात कार्यक्रम आत्मकथन, शिव भक्तीचा माझा प्रवास या कार्यक्रमात. तर मंडळी, पुढे काय झालं ते आपला ऐकूया. तर काय झालं, त्यावेळेसपासून बदल झाला आणि पुन्हा वडील संध्याकाळी म्हणले की आता असं पोरांबरोबर जाऊ नको, मी तुला पोहायला शिकवतो. म्हणून त्यांनी मला काय केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी गावाशेजारी एक मांगवाडी विहीर म्हणून होती, फार मोठी विहीर. कारण अख्खं गाव तिथं पोहायला येत असे आणि त्या काळी खूप पाणी असायचं ना. तर ती माझे वडील, म्हणजे आम्ही बप्पा म्हणत असो, ते बप्पा दररोज सकाळी लवकर तिथे आंघोळीला जायचे, पोहायला जायचे, म्हणजे आंघोळ तिथे करायची, अशी त्यांची पद्धत होती. म्हणून त्यांनी ठरवलं, म्हणजे चमत्कार झाला देवदेवाचा. मी त्यांचं ऐकलं, देवदेव करत बसलो म्हणून की काय असेल ते असेल. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी मला इथे झोप म्हणले घरी, आणि लगेच मला सकाळी उठून त्यांनी त्यांच्याबरोबर मला नेलं आणि सांगितलं, तू माझ्या पाठीला गच्च असं, मानेला गच्च अशी मिठी मारून बसायचं पाठीवर, मी उडी घेतो म्हणले मध्ये, म्हणजे भीती जाते तुझी. म्हणून त्यांनी काय केलं, पहिल्या दिवशी त्यांनी असं मला पाठीवर घेतलं आणि पाण्यामध्ये सुळकी मारली आणि एक गोल राऊंड हाणून सोडलं मला कडीला आणून. मग अगोदरच माझी भीती कमी झालेली होती इकडे पोरांनी टाकल्यामुळे ही. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा हाच प्रोग्राम चालू झाला. मग मी त्या दुपारी मी मुकाट्या पोरांबरोबर, काय आता दोस्ताना झाला होता, पोरांसारखं मी पण पोहायला लागलो थोडं 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 थोडं. मग आता जरा माझं मन जरा घट्ट झालं होतं, भीती बऱ्यापैकी दूर झालेली होती पोहण्यातली. मग दुसऱ्या दिवशी मग म्हणले तू पाठीवर बस. आता नाही म्हणाव तर अवघडच आहे, मग रटेच खावं लागते. तर त्याच्यापेक्षा गपचीप पाठीवर बसलो, पण मला राहवलं नाही. मला पाठीवर काही बसू वाटाने गेलं, म्हणून मी काय हळू त्यांच्या गळ्याची मिठी हळू सोडून बुचकने अशी मारली सुळकी. ते असं बघत पाठीमागं असं पोहत पोहत वळून, तर काय मी इकडं डुबुक 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 करीत करीत चक्र. त्यांनी म्हणले, अरे हे तर पोहायला लागले चांगलं. मग तेव्हापासून पुन्हा माझं एकट्यानं पोहणं वगैरे घेऊन जायचे बरोबर, पण सकाळी एकदा त्यांच्याबरोबर पोहायचं, पुन्हा दुपारी पोरायबरोबर पोहायला जायचं अजून, म्हणजे दिवसात. बरं, दुपारी पोहायला गेलं तर गप्प बसत नव्हतो आम्ही पोरं. काय करायचे, पोराली सगळ्यांना सवय होती, मध्ये उडी मारायची, वरून उंचून उडी मारायची आणि बाहेर मातीमध्ये लोळायचं, अंग भरवायचं आणि परत पाण्यात उडी मारायची. एकामेकाला भरवायचंय. आता धिंगाणाच. आणि आता पोरायचं जरा थोडंसं चिडवणं कमी झालं होतं, कारण माझ्यामध्ये बी आत्मविश्वास, मी पण भिणं कमी केलं ना. आता मी पण पोहू लागलो होतो, आता आंघोळ करीत नव्हतो बायकासारखे म्हणत होते ते पोरं. त्याच्यामुळं माझी मैत्री जमली होती, बऱ्यापैकी दोस्ताना तयार झाला होता.
आणि दोस्ताना तयार झाला. आणि जी दोस्ताना तयार झाला ती सर्व पोरं आगाव होती. म्हणजे एकही असा चांगला पोरगा सभ्य पोरगा नव्हता त्याच्यामध्ये. जी मुलं तयार जे झाले होते. आणि मग काय करायचं, पोहायचं पोहायचं. आणि मग त्या पोरायच्या नादानं तिथं शेजारीचे उसं मोडायची शेतात जाऊन. हं? हे आणि उसं मोड कुठं काही त्यांच्याबरोबर असे काही. मग ती आगाव पोरं होती. आणि या आगाव पोराबरोबर मी जातोय हे घरी कळलं. हं? हं? कळलं माझ्या बाप्पाला, की मग काय आमचा कार्यक्रमच झाला. मग असा बदलला मला की ऊसानंच बदललं. ऊस खात खात येलो होतं, बघितलं त्याने कुठून तरी, ते तसाच ऊस घेऊन मग धप 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 चालू केलं. 2-4 बोंबलूस आवाय करूस तर पालत पडूस तर मारलं मला. कशाला ऊस मोडा गेलता, लोकांचे ऊस कशाला लुसात कशाला गेलता तू, पोराच्या कशाला नादी लागला. पण दोस्ताना सुटत नाही ना. मग सुटत नाही. मग या दिवसेंदिवस मी मोठा होतच चाललो होतो. मग काढले की बाबा आणले ह्याला शाळेमध्ये घालायला पाहिजे. ही आता ही निवळ म्हणजे मोकार पोराच्या नादी लागलंय हे असं. म्हणजे शाळेत नसल्यामुळं ही पोरं शाळा शिकत नाही, तर पोरं ही तरी शाळा शिकवायला पाहिजे ह्याला म्हणून असं काही झाले असं घरगुती चर्चा आमची घरात कुठं. म्हणून मला शाळेत घालायचं ठरवलं. मग ही पोरं जी होते माझ्याकडे मोकार, ती शाळा बुडवत होते. जुन्या काळामध्ये शाळा बुडवण्याचा प्रकार लय होता, कारण शाळेत रटे बसायचे. आताच्यासारखं म्हणजे मारत असं म्हणजे मारत नाहीत आताच्या मुलांना. पूर्वी खूप मारायची. साधा उशीर जरी झाला तरी छड्या होत्या. जर माझ्या बरोबरचे कुणी असतील त्यांनी आठवा, अशा भयंकर सड्या मारत होते की मग ते हातावर बी आहे, पाठीत बी आहे, कान वडाचा उठबशा करायला लावणे, शिक्षा भरपूर होती त्या काळात. म्हणत बी होतात, छडी लागे छमछम इद्याई घमघम. त्याचं कारणच ते होतं, शिक्षा बहुत होती. शिक्षाला कमी नव्हतंच. आणि उशीर झाला, काही नाही आलं की छड्या. मग ती कसं बी मारायची. मग मला शाळेत जायचं ही ठरवलं घरच्यांनी, शाळेत घालायचं याला म्हणून. आणि माझा शाळेचा पहिला दिवस ठरला. अगोदरच शाळेत जायचं घालायचं म्हणलं की अगोदर मला बरं वाटलं, आनंद वाटला. म्हणजे इतर पोरं पण शाळेत जात होते, ही मजा वाटली अगोदर. पण तिथं शाळेत पोराने सांगितलं की लय मारते तर असं तसं, की आमचं मग अगोदरच घरचा बापाचा मार खाऊन आम्ही हे झालं होतो. आणि परत अजून मास्तर मारते तर असं कळल्यानंतर मग आमचा कार्यक्रम अवघडच झाला. मग तर काय, मग मी अगोदर हो म्हणलं. पुन्हा तिथं शाळेच्या पायरीवर अशा उंचीवरल्या पायऱ्या होत्या, उंचीवर शाळा होती ती. तर तिथं चढना गेलो वरी. मला वडीत नेलं. वडीत फरफडत रडत बोंबलत 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 पहिला शाळेचा आमचा दिवस असा रडतच घालविला. मी वळायचो. मग ते गुरुजी म्हणले, ढोकर गुरुजी म्हणून होते बघा. त्यांनी गोड गोड मला ते पहिल्या लेमन गोळ्या होत्या, ते गोळी दिले असं खायला. हे गप मग तितकं होतं तुम असं इकडं इकडं बघून कावऱ्या बावऱ्या गपचीप बसलो. पण मला काय तिथं बसू वाटाणा गेलं, कारण इतर पोरांनी मारायला लागले की आमचा थरकाप व्हायला. पण मी शाळेत घालणार आहे त्या माणसाला घेऊन गेलेला, त्याला असं धरलं पायाला, जाऊच दिना गेलो. त्यानं मग मला असं हिसक्यानं केलं की मी त्याला शिवी दिली, काहीतरी मायला काहीतरी बोललो. मग त्याला लय राग आला. मग राग आला म्हणून राग आला की मला तिथंच सोडलं. मग काय नाही, मी त्याच्या बाहेर आलो. बाहेर दारात होतं, ती मास्तरमध्ये बोलवते, अरे बाळा असं तसं असं तसं गोड बोलायले, सगळं खरं आहे. गोड बोलून काय एकाना गेलो म्हणून दाब टाकला. गाप बसतो का नाही, एक ठोका लावीन म्हणले, बस जागेवर. पण आम्हाला ठोक्याचं काही वाटतच नव्हतं. ठोका आम्हाला घरी मिळतच होती आम्हाला.
हे असं नवीन काही नव्हतं आम्हाला, त्याच्यामुळं आम्हाला त्याची काही एवढं काही विशेष वाटलं नाही. आम्ही बोलायचं बोंबलायचं मोठमोठ्याने बोंबलायचं काही कमी केलं नाही. मग मास्तरला बी शिवी दिली. हं? आता ही शिव्या कुठून येत होत्या? ही पोरं जी होते माझ्या बरोबरचे दोस्तानातले, ही पोरं शिव्या देत असत. त्यांचे संस्कार ही माझ्यावर झालेले होते. मग त्यांच्या शिव्या ऐकून मी पण शिव्या देऊ लागलो. हं? मग ती मास्तर अरे पोरग फारच विचित्र आहे म्हणजे शिव्या देत आहे म्हणले. त्याला त्यांनी लक्षच दिलं नाही, दुर्लक्ष केलं. मग गेलो माघारी बोंबलं. मग त्या वेळेसपासून मास्तरानं शाळात आलास काय गेलास काय काही नाही, शिकवायचं बी नाही, काय नाही काय नाही, कारण मी शिव्या देतोय. आणि ही जी माझ्या बरोबरची दोस्तानातली जी मुलं होते ते मुलंच ही जरा आगाव, सगळेच आगाव, म्हणजे दोस्तानेच माझे सगळे आगाव पोराशी होती. त्याच्यामुळे ह्यांचा दोस्त म्हणल्यानंतर मला पण आगावामध्येच गणती केली माझी, म्हणजे त्या लिस्टमध्ये माझं नाव आलं. पहिल्याच दिवसापासून आमचं ते कार्यक्रम चालू झाला. मी चाललोय का असं शाळेत जातोय, पण मास्तर काही शिकवित नसतं, काही नसतं, ते मला बोलतच नसतं, कारण मी शिवी देतो ही माहीत होतं त्यांना. मग घरी तक्रार बी गेली घरी की बाबा तुमचा मुलगा शिव्या देतोय, असं तसं आहे, काही ऐकत नाही वगैरे वगैरे. मग घरी सांगितलं की घरचे अजून बदलायचे. ते आमचं ठरलेलंच आटम होता. आणि ही मास्तर काही मला शिकवणं केलं, म्हणजे काही बी नाही, एक दोन बी नाही, काहीच नाही. मग आम्हाला बसल्या बसल्या काय कार्यक्रम आठवायला, उपरवाल्याची देण होती मला. त्यानं काय ती एक दोन काही मला येत नव्हते, पण मला कल्पना चित्र खूप यायला लागली. कारण टेबल अशा रेषेवर कुठं काही कर. मग आता ही मारुतीच्या मंदिरात माझा मुक्काम असायचा, मारुतीची ओळख होती, महादेवाची ओळख होती. मग ती लिंगच काढ, कुठं मारुतीच काढ, ह्या असल्या गोष्टी, मारुतीचं मंदिरच तयार कर, त्या चित्र काढण्याची मला एक दोन काही जमाना गेलो, पण मला ह्या गोष्टी खूप यायला लागल्या तिथं. मग त्यामुळं मास्तर काय काही बोलत नसतं की अरे ही चित्रकला चांगलं काढतंय म्हणले ही. ही वर्षभर आमचा प्रोग्राम असाच झाला. त्यांना एक दोन काही बट काहीच दुसऱ्या पोऱ्याबरोबरच काय चाललंय ते तेवढंच. पण स्वतःहून मला कधी त्यांना हातात पेन्सिल देऊन की बाबा तू असं कर, कारण पहिल्या पेन्सिली होत्या, पाट्या पेन्सिलीचा कार्यक्रम. मग पाटीवर मग ते बघायचं चित्र, चित्र बघून मास्तर खुश व्हायचं. ते म्हणजे ढोकर गुरुजी म्हणतात आम्ही त्यांना. ते म्हणजे बोलत नव्हतं जास्त, कारण ती चित्र मी काय असन देणगी असन, देवाची देणगी म्हणा काय असेल ते मी हुबेहूब काढण्याचा प्रयत्न करायचो. मी काय असे माणसाची चित्र वगैरे काही काढत नसतं, पण देवाची चित्र मला जमत असत ती. कारण मारुती माझा एक दररोजचा बघण्यातला होता. तिथं असा असा पर्वत केलेला, हे ती मंदिर कसं आहे आमचं मंदिर तसं, म्हणजे ती मारुतीचं मंदिराची ती सगळं करणं, पायऱ्या काढणं वगैरे वगैरे. आणि विशेष म्हणजे त्या गुरुजीला, म्हणजे ढोकर गुरुजी म्हणून जे होते त्यांना चित्रकलेची आवड होती. कारण ते पण चित्र म्हणजे घराची चित्र काढायचे असं, म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी. मग ते पण तसेच हुबेहूब चित्र काढायचं, पण मी एक दोन काढत नसतं. ही विशेष काय मला अवघड गोष्ट होती. त्यांना मी विशेष वाटत म्हणून ही अवघड चित्र काढतं ही, पण ही अभ्यासातलं करत नाही. म्हणून ते घरी तक्रार बी करायचे, पोरगा अभ्यास करत म्हणजे लिहित नाही काही नाही म्हणले, पण चित्र काढतो, चित्र काढतो म्हणले. म्हणून त्याच्यामुळं काही सौम्य काही असं काही बोलणे खायचं आहे. असंच बघता बघता आमचं वर्ष असंच गेलं. मग त्या वर्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडल्या वर्षामध्ये. मग त्या अशाच दिवसानुसार मी मोठा होतच चालू होतं. घरगुती काही येत होते. आई तर काही सारखीच तिकडे माहेरला त्या भांडणासाठी, म्हणजे मामाचं शेताचा ती गुळ होता, ती 4 आणि 8 दिवसाला ती सारखं भांडण तंटीन ते सारखं तिचं चक्राच होतं. त्याच्यामुळं आमच्याकडे घरी आईचं लक्ष नसतं, वडील इकडं हे गुंतलेले, आणि आमचं सार्वजनिक कुटुंब होतं मोठंची मोठं, त्याच्यात कुणी माझं लक्ष देत नाही. मी शाळेत गेलो काय नाही गेलो काय, कुणाची कुणाला मेळ नाही चाललेला होता असाच खळबळा. आणि अशा पद्धतीने ही माझे दिवसेंदिवस चालले होते. आणि मारुतीची आणि माझी महादेवाची चांगली गट्टी जमली होती. कारण मला ज्या वेळेस मुलं त्रास देतील अथवा कोणी त्रास दिला, घरी मारलं, तर एकच मला एक प्रोग्राम होता
की महादेवाच्या पिंडीला मिठी घालणे आणि रडणे आणि मारुतीला बोलणे. तुम्हाला तुझ्यासारखं मला पळून जाण्यासारखं उड्डाण घेण्यासारखं मला ही असं असं उड्डाण हवेत उडायचं, मला शक्ती दे, युक्ती दे, हे असले बोलायचं, प्रार्थना तशी करायची मनातले मनात, मला तुझ्यासारखं उडायला येऊ दे, असं होऊ दे, हे असले मी चाललेलं गप्पा त्याच्याबरोबर. मग ती त्या काळात लाईट मंदिरात नसायची, ती दिवा असायचे. मग ती अंधारात बसली तिथं गोप्र तिथं देवापाशी असं करून बसलेलंच असायचो. कारण मला इतर कुणी जवळ कुणी मारलं फिरलं की मारुतीचं मंदिर ठरलेलंच होतं मला लपायला, दुसरं काही ठिकाणच नव्हतं मला. अशा पद्धतीनं बघता बघता अगर योगायोगाच्या गोष्टी म्हणा, शाळेचं तर काही नीट नव्हतंच माझं, पण बघता बघता दिवस चालतच होते, मी मोठा होतच चाललो होतो. तक्रारी वाढतच होत्या माझ्या दोस्तानाच्या. ह्या जरा लाईन वेगळ्या असणाऱ्या मुलांची दोस्ताना अति झालाच होता. त्याच्यामुळं मी मास्तरानं काही मारलं फिरलं की त्या पोराच्या नंतर त्या मास्तराच्या घरावर म्हणजे रूम केलेली होती किरायानं, तर आम्ही मुकट्या अंधारामधून त्याच्या पत्तावर दगडे मारायची. दगडं मारण्याचं कारण मास्तरला भीत होती, होतं अंबाजोगाई शहरातलं मास्तर होतं आणि त्याला लय भीती वाटायची. संध्याकाळी दिवस मावळला ती घराच्या बाहेरच पडत नव्हतं. आणि ती मग ती दगड मारलं ती बाहेर बॅटरी घेऊन यायचं, असं इकडे इकडे बघायचं कोणी मारलं. मग आमची नावं कुठून तरी कळायची की एक होतं गोसाईचं एक पोरग होतं, वाण्याचं एक पोरग होतं, तेचं एक पोरग होतं, अमुक अमुक नावं यायचे. दुसऱ्या दिवशी मग आमच्या घरी अजून कार्यक्रम व्हायचा त्या मास्तरच्या घरावर दगड मारली म्हणून. बऱ्याच अशा गोष्टी घडत होत्या दररोजची दररोज, काही ना काही नवीन नवीन. हे वाईट मुलांच्या संगतीमुळं लक्ष नव्हतं आणि हे असं चाललं होतं. पण पुढे काय काय होतं हे पुढील भागात ऐकायचं आहे आपल्याला. पण त्यापूर्वी आता आपल्याला हा भाग इथेच थांबवायचा आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे तुम्ही अवश्य सांगा, प्रतिक्रिया सांगा. तर आता आपला निरोप घेतो. आपण ऐकत होता आत्मकथन, शिव उपासना म्हणजे शिवभक्तीचा माझा प्रवास यामध्ये. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.